नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? पण मी मजेत नाही आहे बरं का. आता तुम्ही म्हणणार का? खूप म्हणजे खूप राग म्हणा, वाईट म्हणा, सगळंच वाटतंय मला. का? बघा पहिला हे. अय अरे आई घाले, अरे फोन उचला जा. काय गाणे टाकलेला आहे का काय फोन? हॅलो. रील मध्ये थोडस जास्त भारी झालं. तर ना ह्यांची ना इकडे आवडती शिवी आहे, तर मी त्यांना तेच देणार आहे. ए लवड्या. हे तुम्हाला इंडियन मुलीला जमतच नाही हे. ही आहे एक मराठी मुलगी जे आपले व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहे. का टाकत आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, मला काहीच कळत नाही. ह्या मॅडम बाकीच्या मुलींसारखं जे गेट रेडी विथ मी म्हणून जे काय करतायत ते करतातच, पण त्याचबरोबर मराठीत, अस्सल मराठीत शिव्या द्यायला खूप एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट म्हणजे अगदीच एक्सपर्ट. ज्या बोलण्यात जसे शब्द ती व्हिडिओमध्ये वापरते, त्या माणसांकडं, अशा माणसांकडे बघून आमचे घरातले सांगायचे की आयुष्यात काय पण बन, पण या व्यक्तीसारखं बनायचं नाही. अशा पद्धतीच्या शिव्या कॉन्व्हर्सेशन ती आपल्या व्हिडिओतून दाखवते आहे. तेव्हा नाही, आता तुम्ही कशाला झक मारून तिथं जाणार? तर एनिवेज, तर आज मी क्लासला चालली आहे आणि दिस इज हाऊ आय गेट रेडी. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढं सुंदर होऊन मी कॉलेजला जाणार, तर नानाची टांग त्यांच्या असतात आणि पीएमटी मध्ये लागती तुमची आईची गाड. मरून जाणार आहे मी एक दिवशी. असं तसं, अरे नानाची टांग त्यांच्या. हा काय हे बकवास त्यांचं सिस्टम. 75% यायचंच तुम्हाला अटेंडन्स हवे. लावड्यांनो, तुम्ही सांगा, जर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला असं वाटतंय की नाही काय प्रोडक्टिव्ह नाही, तर तुम्ही कशाला झक मारून तिथं जाणार? तर एनिवेज, तर आज मी क्लासला चालली आहे आणि दिस इज हाऊ आय गेट रेडी. Oh my God, Shivani, you Marathi people sound so sexy on the phone. Can you please say it again? अय अरे आई घाले, अरे फोन उचला जा. काय गाणे टाकलेला आहे का काय फोन? हॅलो. अरे कशाला संडासा फोन घेऊन जातो? मला नाही ऐकायचा तुझा हागायचा आवाज. हॅलो. आईच्या गावात खरं. हॅलो. अरे बोल की काहीतरी. काय तोंडाला मुसका लावून बसलेला आहे का काय चोंबड्या? कुठे आहे? कधी येणार? आई घाल्या लगेच घरी यायचं, कळालं का? येडभोकाचे. अरे फोन उचलायचा नसतो तर कशाला हातात घेऊन फिरतो? हा शायनिंग मारायला चोंबडा. मी पण युट्यूब चॅनल चालू केलंय आणि त्याचे विषय तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकताय आणि तिचे पण व्हिडिओ बघा. मी कंपॅरिझन करत नाही, पण विषय काय आहे तर तिचे व्हिडिओ किती आहेत, माझे व्हिडिओ किती आहेत आणि तिचे सबस्क्रायबर किती आहेत आणि माझे सबस्क्रायबर किती आहेत, ह्याच्यासाठी मी हे टाकलेलं आहे. तर तुम्ही निदान फरक बघा यात. आता तुम्ही म्हणणार जळत्यात काय, तर हो जळतोयच मी. कारण की मी तसं नव्हं, असे कितीतरी कॉन्टेंट क्रिएटर आहे ज्यांनी आत्ता चालू केले, पण ते काहीतरी चांगलं सांगतायत किंवा चांगला विषय आहे त्यांच्याकडे किंवा काहीही मनोरंजक गोष्टी पण चांगल्या वेळेने दाखवत आहेत. अशा जे सबस्क्रायबर्स बघा. आणि हे जे वल्गॅरिटी कॉमेडी किंवा हे असं बिनधास्त, म्हणजे असे बिनधास्त शिव्या देणारे असे व्हिडिओ आहेत किंवा काय पण आहे, त्यांचे सबस्क्रायबर्स बघा. मग ह्यातून मला कळत नाही की नेमकं चाललंय काय. आणि आता सध्या मी एक व्हिडिओ बघितला, नवीन शो चालू झालाय, मराठी लेजंड लोक येतात तिथं. तर हिंदी एक शो होता, तो बंद केलाय आता. पाक त्याचे मुद्दे सगळीकडे उडत होते, सगळ्यांनी विरोध केला, कोर्ट कचेरी इथपर्यंत बाब आली. तसाच टाईप कॉपी करून आता मराठीवाल्यांनी चालू केलं. तर त्याची झलक दाखवते तुम्हाला. चला. रील मध्ये थोडस जास्त भारी झालं आहे ना. I'm hot and I get it. हे तुम्ही चांगल्यापैकी पण सांगू शकता. ठीक आहे. लास्ट टाइम आय डिड अ शॉपिंग रील, एवढे गंदे कमेंट्स आले होते. आम्ही लाईक ज्यांनी पण अशी कमेंट केलं होतं तुमच्या आईची. आता ना ह्यांची ना इकडे आवडती शिवी आहे, तर मी त्यांना तेच देणार आहे. ए लवड्या. एक 90 सेकंड आहेत, तुझ्याकडे 45 सेकंड आहेत आणि माझ्याकडे 45 सेकंड आहेत. अरे तुझं खरं आहे काका, तुला सवय 45 सेकंड. तर तुमचा द्या. माईक वयस्कर लोकांचंच बघायचं राहिलं होतं आमच्या. वयस्कर कोणाला सांगितलं? अरे डॉक्टरांचं बोलतोय मी रवींद्रला म्हणालो. सर ड्रायफ्रूटला जास्त मागणी आहे फ्रेश फ्रूट पेक्षा. बघितलेत ना त्यांचे सबस्क्रायबर किती, बघितलेत ना त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज किती आहेत, बघितलेत ना. बरोबर आहे की नाही? मग
अशा गोष्टींना प्रोत्साहन दिल्यावर अशाच गोष्टी निर्माण होण्यासाठी जे ह्याला कंझ्युम करतात ते खूप म्हणजे खूपच जबाबदार आहेत ते सगळ्यासाठी. आणखीन एक गोष्ट अशी, प्रणित मोरे जे आता सध्या बिग बॉस मध्ये आहेत, सलमान खाननं त्याचा बरोबर काटा मोडला, पण तो म्हणजे शो करतोय ना, त्यात बायका मुली असतात आणि त्यांच्यावर तो सरळ सरळ वल्गर गोष्टी बोलत असतोय आणि त्या असं करून हसत असतात, वयस्कर बायका असतात. मला असलं वाईट वाटतंय. तुम्ही कॉमेडीच्या नावावर काय चालवलंय, काय म्हणजे काय सिद्ध करायलाय की हे नॉर्मल आहे, हे बरोबर आहे, हे असं असू शकतंय. कुठे राहता कुठे? आणि तुम्हाला 69 माहिती आहे? घनसोलीमध्ये राहून? अरे चिकन 69. हां ठीक आहे, माईक जवळ पकड. हां माईकच येतो, ठीक आहे. हां घे. अरे म्हणजे काही लोकांना तुम्ही लोक काकी बरं काय विलनच बनवून टाकताय यार. हे तुम्हाला इंडियन मुलीला जमतच नाही हे. काकी काय कसं शिकवून? काही नाही होत, सगळं करतात का? त्यांच्या खाली शिकते सध्या. त्यांच्या खाली तू आहेस. एचआरच्या पण खाली कोणी? एक खाली म्हणजे हायरार्की भाई. वाशीला आहे ऑफिस, तुरबे टेकडीला नाही. आणि प्रणितच्या मागे त्याची तोडी, गरबेत खेळूया फुगडी फुगडी, लोकांची मारतो करून उघडी. गार्गीत वाईस आता मी जॅपनीज लँग्वेज एक्सपर्ट आहे. आम्हाला शिकव ना काहीतरी. हॅलोला कोणी काय? हॅलो बोलायचं असेल सपोज. मला वाटलं हलवला कोणी. असे जे कॉन्टेंट बनवतात त्यांना आता त्यांचे सबस्क्रायबर व्ह्यूज बघून खूप छान वाटत असेल, पण पुढचा विचार करा की ह्या पुढं ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली पातळी अशी गाठणार आहात की तुमची प्रोग्रेस होणार आहे. ह्या व्यतिरिक्त आणखी काय करू शकणार आहात तुम्ही की ज्यानं तुमचं प्रोग्रेस होईल? काय स्टेप आहे पुढची? आपल्या कॉन्टेंटमुळे पुढच्या पिढीसाठी आपण काय आदर्श ठेवणार आहोत हे विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण त्या पुढच्या पिढीत तुमची फॅमिली म्हणजेच तुमची होणारी फॅमिली, मुलं मुली हे असणार आहे. त्यावेळी तुमचे हे कॉन्टेंट बघून त्यांना काय वाटेल किंवा ह्या पुढं करिअर कसं घडवायचं हा विचार ते करतील, याचा विचार आपण आत्तापासून केला पाहिजे. आणखी एक गोष्ट, आपले जे बंधू आहेत जे मराठी भाषेसाठी अगदी डेस्परेट आहेत, जे मराठी बोला, महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललंच पाहिजे इतकं की ते कुणाच्या अंगावर धावून जाऊ शकतात किंवा त्याला फटके देऊ शकतात, अशा लोकांना माझी एक विनंती आहे की नुसती मराठी भाषा बोलली जाईल याचा विचार करू नका. मराठी संस्कृती, त्याचं साधेपण कसं जपता येईल आणि कोण त्याला कसे होलं पाडा लागलेत, कसं त्याला नाश करायचा बघायला. मॉडर्न संस्कृती किंवा बॉलिवूड हॉलिवूड काय पण म्हणा, त्या संस्कृतींचं जे अनुसरून बदल करायलात आणि प्रोग्रेसिव्ह आहे, आम्ही कूल माइंडेड आहोत असे जे लोक आहेत की हे नॉर्मल आहे असं दाखवत आहेत, नॉर्मलाइज करतायत, त्यांच्याकडे पण लक्ष द्या. तुम्हाला जर या गोष्टी खरंच पटत असतील, बरोबर वाटत असतील माझ्या गोष्टी, तर नक्की लाईक करा. आणि आता मी सांगणार नाही सबस्क्राईब करा, ते तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे.